होता असं का? मी काय ऐका ना, माझं फक्त एक प्रश्न आहे. तुम्ही मला नोटीस पाठवली, त्या नोटिसीला उत्तर देण्याचा अधिकार मला आहे की नाही? आहे ना, नक्कीच. मग तुम्ही त्याच्यात मेन्शन का दिलं नाही? फक्त तुम्हाला एवढंच म्हणलं की ते थांबवावं. आम्ही तुम्हाला नाही आम्ही ऐका ना, तुम्ही डायरेक्ट कायदेशीर कारवाईचा हे केला. नाही, माझं म्हणणं तर मांडू शकता ना मी. होईल असं म्हटलेलं आहे. काय नाही थांबलं तर पुढे हे होईल असं म्हटलेलं आहे आपण. तुम्ही थांबवलं, उलट तुम्ही सहकार्य केलं तर चांगलं. म्हणजे व्हिडिओ चुकी काय होती? चूक काय होती? चूक सांगा. तुम्ही बघितलंय का व्हिडिओ पूर्ण? याच्यामध्ये ती लस जी आहे शास्त्रीयदृष्ट्या त्याच्यावर सगळं सर्वेक्षण होऊन ते सगळं होऊन ती लस बाजारात सर्वेक्षण येते. कोणतं झालं, कुठे झालं? त्याच्यात ते सगळे हे होऊन त्याच्यानुसार बाजारात येते. ही लस 2009 साली तिला मान्यता मिळालेली आहे जागतिक आरोग्य संघटनेची, 2009 साली. त्यानंतर तिथून पुढे आता हे याचे किती जवळजवळ 6,11,000 डोसेस तर त्याच्यात सुरुवातीलाच दिले गेलेले होते. त्याच्यातले पूर्ण जगामध्ये तिला त्याच्यात मान्यता आहे. 148 देशांमध्ये, आता जवळजवळ 160 देशांमध्ये त्याच्यात ती लस दिली जाते. बऱ्याच देशांमध्ये तिच्या विरुद्ध तक्रार आहे, उद्रेक आहे. बरं, भारतामध्ये दिल्यानंतर पण लोकांना त्रास झालेला आहे. काय लेडीजला ऍडमिट करावं लागलेलं आहे. तर त्याच्यानुसार हे पहा, त्याच्या उपाययोजना काय आहे का? कोणतंही इंजेक्शन असेल, कोणतंही वॅक्सिन असेल, कोणतंही औषध असेल, त्याच्यासाठी काही प्रमाणात साईड इफेक्ट होऊ शकतात. हे तर पूर्ण त्याला ज्यावेळेस मान्यता तुमच्याकडे साईड इफेक्टचा डेटा आहे का? जे असतात त्याच्यानुसार काय नाही, काय काय ऐका ना, तुम्ही ज्या पद्धतीने नोटीस पाठवली ना, तुम्ही नोटीस पाठवली, एकच मिनिट ऐका तुम्ही ही जी नोटीस पाठवली त्याच्यात डायरेक्ट कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली, चेतावणी दिली. आता तुम्ही ही नोटीस पाठवण्याच्या आधी उलट तुम्ही यांनी जी तक्रार आहे, लोकांच्या ज्या शंका आहेत त्यांचं निरसन करायला पाहिजे होतं. चालूच आहे ना. मग तुम्ही करायचं ना, असं तुम्ही तुम्ही आवाज काय? दाबू राहिले ना. आवाज दाबू राहिले. एकच मिनिट फक्त आमच्या 2-3 शंकांचं फक्त आमचे निरसन करा. ही लस भारतात किती लोकांवर तुम्ही टेस्ट केलेली, किती लोकांवर तुम्ही टेस्ट केली, आणि त्याचे रिपोर्ट जे तुमच्याकडे ते ऍडव्हर्स काहीतरी म्हणतात तुम्ही, त्याच्यानंतरचे जे रिपोर्ट्स येतात त्याचे इफेक्ट साईड इफेक्ट किती लोकांवर झाले. दुसरं आम्हाला एक उत्तर द्या की याच्यावर लॉंग टर्मचं टेस्टिंग झालेलं आहे का जास्त वर्षानंतर याच्यावर काही साईड इफेक्ट होतात का? कारण ती लस तर आत्ताच नवीन अमेरिकेत ह्या लसीच्या विरोधात कॉम्पेन्सेशन दिलेले. जर ती लस पूर्ण एकदम व्यवस्थित होती तर कॉम्पेन्सेशन का दिलेले? आणि तिसरी गोष्ट, तुम्ही या सगळ्या डाटा पब्लिश का नाही करत आहे? आता आम्हाला जर ती लस घ्यायची, आमच्या घरच्यांना द्यायची, तर त्याची कन्सेंट घेण्याआधी तुम्ही सगळं त्याचं चित्र स्पष्ट करायला पाहिजे. मीडिया पुढे तुम्ही या गोष्टी आणायला पाहिजे. तुम्ही ते ना आणता फक्त आवाज दाबू राहिले. आणि सगळ्यात महत्वाचं, ही लस देताना तुम्ही तुमच्यापासून सुरुवात का नाही करत? तुम्ही मुख्यमंत्र्यांना पण मुलगी आहे. जर कॅम्पेनिंगची सुरुवात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापासून झाली तर आम्हाला विश्वास बसेल, असं आमचं मत आहे स्पष्ट. आजपर्यंत तुम्ही आता जिल्हा आरोग्य अधिकारी, तुम्ही किती वेळा सरकारी दवाखान्यात उपचार घेतलाय? हे पाहता तुम्ही ऐका, आता पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक वैयक्तिक कुठल्याही याच्यात हे करू नये. तुम्हाला आम्ही ऐका तेच खुर्ची म्हणूनच मी सांगतो. कुठलंही औषध, कुठलंही लस, कुठलेही इंजेक्शन काही असतो, त्याच्यावर एक क्लिनिकल ट्रायल नावाचा प्रकार असतो. अरे तुम्ही सुशिक्षित आहात हे तर तुम्हाला ऐका. आमच्या सुशिक्षितपणावरती येऊ नका साहेब. आमचे प्रश्न आहेत वैयक्तिक नाही. आम्ही तुमच्यावर बोललोच नाही. मी काय सांगत तो तुम्ही आरोग्य अधिकारी आहेत, तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. वैयक्तिक कसं बोलतो तुमच्यावरती? आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेतला का कधी? हा प्रश्न आहे. नागरगोजे साहेबांनी उपचार घेतला का? हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न नाहीये. प्रश्न काय आहे? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी किती वेळा? आणि आमचं म्हणणं आहे तुम्ही तो डाटा पब्लिश करा. एकच मिनिट ऐकायला ना. जे कोणतंही इंजेक्शन, लस येते त्याला क्लिनिकल ट्रायल्स होतात. त्या क्लिनिकल ट्रायलनुसार त्याचं सेफ्टी, त्याच्यानंतर मार्केटिंग झाल्यानंतर पोस्ट मार्केटिंग सुद्धा त्याचं एक क्लिनिकल ट्रायलचा फेज असतो. 4 फेजेसमध्ये क्लिनिकल ट्रायल होतात. हे पूर्ण कुठल्याही देशात गेलात, कुठेही गेलात तरी त्याच्यानुसार हे होतं. त्याच्यानुसार त्याचा पूर्ण सेफ्टी डेटा सह सगळा डेटा येतो. या लसीचा सुद्धा पूर्ण जे आहे त्याच्यात सगळा डेटा आहे. दुसरी गोष्ट राहिली, अमेरिकेतलं USFDA ने ह्या लसीला मान्यता दिलेली आहे. आता तिथे ही गार्डसिल 4 नावाची होती, ही चालूच आहे, याला बंदी नाहीये. गार्डसिल 9 आली आता आणखी, म्हणजे याच्यात 4 कॉम्पोनंट होते, आता आणखी 5 कॉम्पोनंट ऍड करून अमेरिकेमध्ये सध्या गार्डसिल 9 नावाची लस ती पण वापरत आहे. 4 पण आहे, तिला बंदी नाहीये अमेरिकेत सुद्धा. USFDAचे आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते पण. हा पहिला मुद्दा. दुसरं, ज्यावेळी भारतात सुद्धा तिला लस मान्यता मिळते, ह्या सगळ्या पूर्ण असं काही नसतं की प्रत्येक देशात वेगवेगळ्या ट्रायल होतात.
त्याला एक ठिकाणी प्रत्येक देशाची प्रत्येक भौगोलिक देशात भौगोलिक वेगळी आहे. परिस्थिती असं माणसाचं कसं जेनेटिक वेगळं जेनेटिक वेगळे आहे, तर माणूस सगळा वेगळा आहे. सगळ्या याच्यानुसार त्याला पोस्ट मार्केटिंग फेज मध्ये पण ट्रायल मध्ये असतात, त्यावेळेस पण हे असतो सर्व्हिलन्स चालू असतो. अशा सगळ्या याच्यात त्याचं सेफ्टी पूर्ण आहे हे झालेलं आहे, म्हणूनच त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि त्या मान्यतेनुसार ही लस आता खासगी दवाखान्यात ऑलरेडी चालू आहे, असं काही नाहीये की पहिल्यांदा आली. ही खासगी दवाखान्यांमध्ये नाही, तुम्ही आता कॅम्पेनिंग चालू केलंय ना, त्याच्यावर प्रश्न आहे. ऐका, ऐका ना, 2006 पासून चालू आहे, तर ती आत्ताच देण्यासाठी तुम्ही का पुढे आणली? पब्लिसिटी स्टंट आहे का? पहिली सिंपल गोष्ट काय म्हणतात ना, देशामध्ये मुद्दे कमी आहेत का? जर 2006 पासून भारतात दिल्या जाते, तर याच्या आधीच महिलांना का दिल्या गेली नाही? हे पहा, शासनाच्या याच्यात वेगवेगळ्या लसीकरणाच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या लसी वेळोवेळी ऍड होत चालतात. त्याच्यामध्ये ही पण लस आत्ताच्या फेज मध्ये ऍड केली शासनाच्या याच्यात. त्यानुसार जे आपल्या सगळ्या नाही, मग मी काय म्हणत आहे, तुम्ही जे म्हणताना आम्ही बदनामी केली, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलाय का? मी ते सांगितलं ना तुम्हाला, त्याच्यात फक्त काय होतं पूर्ण ऐका ना, हो की नाही? हो, हो. हा, त्याच्यामध्ये काय आहे सांगा मला. तुम्ही सांगितलं की याच्या ओपिनियन, मी नाही मी ओपिनियन सांगितलं. हा, ओपिनियन सांगितलं. पण हेच सांगितल्यामुळे काय होतं की तुम्ही जे सांगितलं तसंच सेफ्टी स्टडी आपल्याकडे पूर्ण डेटा आहे, सगळं आहे. ते ट्रू प्लासिबोच्या विरुद्ध हेच झालेलं नाही. ऐका ना, जो डेटा आहे ना तुमचा, हे बघा, मला पहिली गोष्ट सांगा, ही जी गार्डिसिल 4 तुम्ही या भारतामध्ये आणली, त्याचं गावी फाउंडेशन सोबत का कनेक्शन आहे? जो बिल गेट्स भारतातील माणसांना लॅबोरेटरी समजतो, टेस्ट करण्यासाठीची माणसं, त्या गावी फाउंडेशन सोबत तुम्ही कसं काय हे केलं? गावी फाउंडेशन एकच नाही, सगळ्या लसीकरण कार्यक्रमामध्ये मग लॅबोरेटरी झाली ना, ज्या माणसावरती, ऐका ना, ज्या माणसावरती जागतिक काय म्हणतात ना, कसं ह्याने बघितलं जातं, जो माणूस एप्स्टीन सारख्या फाईलमध्ये आलाय, जो स्वतः मान्य करतो की मी असा आणि एवढा बेकार माणूस आहे. नाही, टेक्निकलच बोलतोय ना, मग मी त्याच्यावरच प्रश्नचिन्ह. ऐका ना, तुम्हाला मी प्रश्न सांगत आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या की भारत सरकारने गावी फाउंडेशन सोबत करार का केला? जर तुम्हाला लसच द्यायची तर असा एक क्लीन इमेजवाला फाउंडेशन बघायचं ना, ज्याचा संबंध एप्स्टीन सारख्या फाईलमध्ये नव्हता आणि ज्याचा संबंध डायरेक्ट बिल गेट्स सोबत नव्हता, जो माणूस ऑन रेकॉर्ड म्हणतो की भारतातील माणसं आमच्यासाठी लॅबोरेटरी सारखं काम करतात. साहेब, मी आता परत रिपीट करतो, टेक्निकल गोष्टींवर बोलायचं झालं तर आपल्याकडे टेक्निकल याच्यात लस सेफ आहे याच्याबद्दल भरपूर डेटा उपलब्ध आहे. तो डेटा तुम्हाला पाहिजे तेव्हा शेअर करतो, पाहिजे तिथं देतो. नाही प्रश्न, मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला नाही ना साहेब. मी काय सांगतो, तुम्ही मला नोटीस, हे बघा, लसीचा, ऐका ना, लसीकरणाबद्दल ऐका ना, लसीकरणाबद्दल तुम्ही बोलताय, पण तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण का नाही बघितला? ज्यात माझं मत काय होतं ते का नाही बघितलं? तुम्ही डायरेक्ट नोटीस पाठवायची घाई का केली? लसीकरण जे चालू आहे त्याच्याबद्दलचे आपण व्यापक, मी परत रिपीट करतो, व्यापक जनहित म्हणून जे निर्णय घेतलेला आहे, याला भविष्यात ह्या मुलींना याच्यापासून एक संरक्षण होईल. कॅन्सर हा महाभयंकर आजार आहे, त्याच्यापासून संरक्षण होऊ शकतं, हे आहे याचं पॉझिटिव्ह. ही गोष्ट ही कुठंतरी याच्यामध्ये हे होते, लोकांमध्ये भीती निर्माण होते, त्याच्यामुळे आपल्याला आम्ही भीती निर्माण केली. तुम्ही अजून बी तेच रिपीट करताय, अजून बी तेच. मी भीती निर्माण करण्याचा प्रश्नच नाहीये. मी तुमच्या, ऐका ना, तुमच्या आरोग्य विभागालाच नव्हे, या महाराष्ट्र शासनाला फक्त प्रश्न विचारला की तुम्ही लसीकरण केलं, पण त्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट दाखवले का कोणाला? अहो, तुमच्याकडे असून काय करायचे? तुम्ही डिस्प्ले केले का? डिस्प्ले केले का? नाही केले. आमचं जे एक लसीकरणाचं आम्ही सगळीकडे हे देतोय, त्याच्यामध्ये वाचलं की लसीकरणानंतर हे होणारे साईड इफेक्ट हे माइल्ड असतात. त्याच्यामध्ये जागेवर लोकल सूज येणं किंवा मग इन केस एखाद्याला कधी हे असेल अलर्जी वगैरे, तर तेवढ्याच याच्यात, बाकी याचे दुष्परिणाम नाहीयेत. हे आमच्या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये आमच्या साईड इफेक्टचे रिपोर्ट तुम्ही भारतात जे साईड इफेक्टचे तुमच्या भारतामध्ये टेस्ट केलेले रिपोर्ट पाहिजेत, दुसऱ्या देशांनी टेस्ट केलेले रिपोर्ट. अहो ऐका ना, या एचपीव्ही वॅक्सिन वरती सगळा स्टडी करूनच व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला वाटत असेल आम्ही वाचलं नाहीये, आम्ही बघत नाहीये, आम्ही डायरेक्टली, आम्हाला प्रसिद्धीची गरज नाहीये. ऑलरेडी सगळे काय म्हणतात ना, या लसीच्या आधीच 35 लाख लोक फॉलो करतात, लसीच्या आधीच. तसं नाहीये. मग तुम्ही जे नोटीस, सिंपल गोष्ट आहे, तुमच्या लसीकरणावरती मी बोललोच नाही. मी फक्त एकच गोष्ट मांडली की तुम्ही जे हे लसीकरण चालू केलंय त्याचं टायअप कोणासोबत आहे, मी त्याच्यावरती बोललो. या लसी संदर्भात ज्या लोकांनी, ज्या डॉक्टर्सनी रिसर्च केलं, ज्यांनी व्हिडिओ बनवून सर्क्युलेट केले सगळीकडे, त्या संदर्भामध्ये माझं मत न मांडता त्यांचं मत जनतेसमोर मांडलं. त्यामध्ये तुम्ही मला कसं म्हणू शकता की मी बदनामी केली? दोन गोष्टी परत ते पण रिपीट करतो. ही लस ऐच्छिक आहे. अजून एक, ही लस ऐच्छिक आहे, कुठेही बळजबरी नाही, हा दुसरा मुद्दा. ज्याला घ्यायची आहे त्याला इन्फॉर्मेशन आमच्याकडून आम्ही सांगितलेलं आहे की शाळेमध्ये पालक आणि विद्यार्थी शिक्षक यांची मीटिंग होईल,
त्या मीटिंग मध्ये आपण माहिती देणार आहोत पालकांना. त्यानंतर तुम्ही लस देणार आहात सर, मी तुमच्या ऐका ना, मी तुमच्या लसीकरणाला